संग्रामनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आपल्यासोबत आज उमेदवार आहेत. काय म्हणताय, काय मुद्दे आहेत तुमचे? नमस्कार, मी सौ राजेश्वरी कृष्णराज माने पाटील. आपल्या इथून संग्रामनगर पंचायत समिती गणामधून मी उभी आहे. माझं चिन्ह कमळ आहे. भारतीय जनता पार्टीकडून मी उभी आहे. माझं चिन्ह कमळ आहे. कमळाला भरघोस मतांनी विजयी करा अशी नम्र विनंती. येत्या शनिवारी 7 तारखेला सगळ्यांनी घराच्या बाहेर पडून आपल्या मताचा विजय करा, कमळाला मतदान करा. निवडून आल्यानंतर आपण काय काय विकास काम करणार आहात? विकास कामी इथूनच सुरुवात करणार आहे. आता मी या ज्या भागात बघतेय, तुम्हीही माझ्यासोबत आहेत, तर तुम्ही बघताय. आता हे बघा, हे नालीचा प्रकार बघा, ती नाली क्लीनच केलेली नाहीये. हे रोड बघा, म्हणजे तुम्ही इथे आहेत म्हणून आता आपला एक सहज आपली भेट झाली म्हणून तुम्हाला इथूनच सुरुवात दाखवते. ते बघा, तिथे कचरा तसेच आहेत. म्हणजे हा भाग बघा ना तुम्ही, हे किती दूषित आहे वातावरण. आपल्याला सुरुवातच इथून करायची आहे. आता इथे घरं आहेत, लहान मुलं खेळतात, तिथे वावरतात, आणि मग कसं आरोग्याच्या दृष्टिकोनाने हे काही योग्य नाही आहे. त्यामुळं आपली सुरुवात जी आहे पहिली आरोग्यापासूनच होते. शरीर व्यवस्थित असेल तर सगळं व्यवस्थित असतं. सो आपली सुरुवात हीच आहे आणि आपलं विजन पण हेच आहे. तुम्ही काय सांगा? काय सांगू आता, तुम्ही बघतायच आता विकास आहे का इकडे. आम्ही विकासाचं विजन घेऊन उतरलोय. त्यासाठी भाजपला मतदान करा एवढंच सांगेन. लाडक्या बहिणीचा कितपत फरक पडेल? खूप छान फरक पडेल. जर भाऊ न काय करता बहिणीला महिन्याला धावून येतोय, जर त्या बहिणीने कमळाला हातात घेतलं तर भाऊ किती जास्ती प्रमाणात धावून येईल याचा विचार तुम्हाला पण आहे, मला पण आहे. मतदारांचा प्रतिसाद कसा आहे? अतिशय छान आहेत. मतदारांना वाटतं की हे माने पाटील फॅमिली जी आहे, माने पाटील माने देशमुख जे कुटुंब आहे ते नेहमी लोकांच्या मदतीसाठी धावून येतं आणि कुठल्याही ह्याच्यामधून तो मदत करतो. त्यामुळं लोक असं आम्हाला त्यांच्या शंका सांगतात, त्यांचे प्रॉब्लेम सांगतात. आता तुम्ही जसं दाखवलं त्याप्रमाणे आपण बघितलं, त्यांना ज्या गोष्टीचा त्रास होतोय त्याच्यावर त्यांना हे पाहिजे की काहीतरी करा तुम्ही, हे कुठेतरी बदललं पाहिजे, हे त्यांच्या अपेक्षा आहेत. हे बघून छान प्रतिसाद देतात.